नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारे 6 पैकी 4 खासदार आता मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवू शकणाऱ्या खासदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत आहे। ठाकरे गट सोडून वेगळा मार्ग स्वीकारणाऱ्या 6 खासदारांपैकी नागेश अस्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांनी सर्वप्रथम पक्ष सोडल्याचं सांगितलं जात आहे, तर उर्वरित 4 खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत। याच मुद्द्यावर आता सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची घडामोड झाली असून हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकतो। अखेर या प्रकरणात नेमकं काय घडलं आणि या 6 खासदारांचं पुढे काय होणार जाणून घेऊया। मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही काळापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला पुन्हा एकदा महत्त्वाचं वळण मिळालं आहे। ठाकरे गटाने दाखल केलेल्या खासदार अपात्रता प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे। या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणाचा निकाल किंवा पुढील न्यायालयीन प्रक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांच्या निर्णयावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणात न्यायालय नेमकी कोणती भूमिका घेते यावर त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याचं चित्र अवलंबून असणार आहे। आता या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं, कोणत्या मुद्द्यावरून हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि पुढे काय होऊ शकतं हे सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे आता या 6 खासदारांसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे ज्या मतदारसंघांमध्ये हे खासदार निवडून आले त्या ठिकाणी आजही उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे आणि शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप झाल्यामुळे या खासदारांवर मोठा राजकीय ठपका बसल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे भाजप युतीचं सरकार स्थापन झालं। या बंडाच्या वेळी अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला। मात्र या संपूर्ण बंडाला घटनात्मक आव्हान देत ठाकरे गटाने आपल्या याचिकेत पक्ष आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप असलेल्या खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे। या याचिकेत ज्या 6 खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव आणि त्रिनागेश अस्टीकर यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। ठाकरे गटाचा दावा असा आहे की खासदारांनी पक्ष शिस्तीचे उल्लंघन करून बंडात सहभाग घेतला आणि त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे। सुनावणी दरम्यान शिवसेनेचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना लोकप्रतिनिधींची पक्षाची घटना आणि पक्ष आदेशाचं पालन करणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य असल्याचं सांगितलं। केवळ वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षापोटी पक्षाची अधिकृत भूमिका डावलणं योग्य ठरू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता। ठाकरे गटाच्या मते ज्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत शिवसेनेच्या आदेशाला बगल देत वेगळी भूमिका घेतली त्यांच्या कृतीचा विचार पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत केला जावा। याचिकेवर पुढील सुनावणी दरम्यान न्यायालय कोणती भूमिका घेते आणि संबंधित खासदारांबाबत पुढे काय निर्णय होतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे गटाने न्यायालयात अशी मागणी केली आहे की संबंधित खासदारांना त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत स्पष्टीकरण मागण्यात यावे। या मागणीमुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकारणासह सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे गटाच्या आरोपानुसार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडाच्या काळात घेतलेली भूमिका ही पक्षाशी प्रतारणा होती। त्याचप्रमाणे संजय दिना पाटील यांनी बंडात सहभागी झाल्यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे। वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी त्यांनी पक्षाची अधिकृत भूमिका सोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याशिवाय संजय देशमुख आणि संजय जाधव यांच्या भूमिकेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळाला मोठा धक्का बसल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करून त्यांनी शिंदे गटाची बाजू घेतल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर या सर्व खासदारांबाबत अपात्रतेच्या मागणीवर न्यायालय पुढे कोणती भूमिका घेते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। ठाकरे गटाच्या आरोपानुसार भाऊसाहेब वाकचौरे आणि त्रिनागेश अस्टीकर यांनी पक्षाच्या सर्वात कठीण काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे यांनी पक्षाशी प्रताडणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। या प्रकरणाचे राजकीय परिणाम
परिणामही मोठे असू शकतात अशी चर्चा सुरू आहे. संबंधित खासदारांविरोधातील अपात्रतेच्या मागणीवर पुढे काय निर्णय होतो यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असतात. जर न्यायालयीन प्रक्रियेनंतर हे 6 खासदार अपात्र ठरले तर त्याचा लोकसभेतील संख्याबळावर आणि आगामी राजकीय घडामोडींवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाच्या राजकारणाचंही लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाच्या मते या प्रकरणातील घडामोडी उद्धव ठाकरे यांच्यासाठी नैतिक विजय मानल्या जात आहेत. आम्ही सुरुवातीपासूनच हे बंड पक्षाशी गद्दारी असल्याचं सांगत होतो. लोकशाहीत गद्दारांना स्थान नसतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. कायदेतज्ञांच्या मते या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पक्षांतरबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचा संदर्भ ठरू शकते. पुढील सुनावणीत संबंधित 6 खासदारांविरोधातील अपात्रतेच्या मागणीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात आपली बाजू जोरदारपणे मांडली असून त्यांच्या युक्तिवादानंतर या प्रकरणात पुढील टप्प्यावर महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र संबंधित खासदार अपात्र ठरणार की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे येत्या काळात या 6 खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबत काय निर्णय होतो आणि त्याचा एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे यांच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे चुकीचं आहे की बरोबर आहे? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.